राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त बिंदू फाउंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने 10वी व 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तसेच 9वी व 10वीच्या गरजू विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वाटप करण्यात आली। उदय कॉलनी पंचवटी नाशिक येथे आयोजित सत्कार समारंभात ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी बिंदू फाउंडेशन या संस्थेचे कार्य सर्वसमावेशक असून संस्थेच्या माध्यमातून अनेकांना मोफत कायदेशीर मदत पुरवली जात असून महिलांच्या न्याय व हक्कासाठी सदरील संस्था काम करीत आहे। अनेकांचे पुस्तकांअभावी शिक्षण सुटू नये म्हणून परिसरातील गरजू विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वाटप करत असून मुलांनी आपले ध्येय निश्चित करून त्या दिशेने मार्गक्रम केल्यास यश मिळाल्याशिवाय राहणार नाही। शिक्षण हे वाघिणीचे दूध असून जो पितो तो गुरु गेल्याशिवाय राहत नसल्याने देखील यावेळी आपल्या प्रस्तावनेत ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी सांगितले। काय घेतलं आपण दरवर्षी एखाद्या हॉलच्या ठिकाणी त्यामुळे ते कार्यक्रम घेण्याची खरंच गरज भासली। आज मी आता नुकतंच सांगितलं की कशा पद्धतीने माने साहेबांनी इथं मुहूर्तमेढ रोवली आणि आपल्या समोर एक पंचवटी विद्यालय स्थापन केलं आणि जी मानेंची शाळा म्हणून फेमस झाली त्या शाळेचे आम्ही विद्यार्थी। अनेक वेळेस खऱ्या अर्थाने आता मला विचारत असताना घुगे सर वगैरे बरेच जण बसलेले होते की सर तुम्ही हा कार्यक्रम कसा सुरू केला, कसा केला। तर सर मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो की आता हे जेवढे इथं उपस्थित हे सगळे आपल्यावर प्रेम करणारे मनापासून आलेले लोक आहेत। इथं कुठे आपण बॅनरबाजी केली नाही, कुठे आमंत्रण पत्रिका नाही पाठवली, केवळ एका संदेशावर एका मेसेजवर सर्व लोक इथे जमा झालेले आहेत। मागच्या वर्षी आम्ही असाच कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी अनेक ठिकाणी सर होर्डिंग्स पण लावले, परंतु काही समाजकंटकांनी आपले होर्डिंग्स फाडले। हरकत नाही, त्यांनी होर्डिंग फाडले, परंतु लोकांनी आपल्या मनातून कोणी आम्हाला काढू शकलं नाही। ते आमचे होर्डिंग फाडू शकले पण आम्हाला कोणी मनातून काढू शकलं नाही। ही यांची ताकद आहे, या लोकांची ताकद आहे साहेब। कारण काय होतं की त्यांनी स्वतः काही कार्यक्रम केले नाही। अनेक जण सांगतात की ते मोठमोठे नेते होऊन गेले, अनेक जण आपल्या भागात अनेक मोठमोठे पुढारी झाले, परंतु त्यांनी कोणाला पाठीवरची पेन्सिल देखील दिली नाही, असे अनेक जण मला सांगतात। खरं तर ते ज्याचं त्याचं जे देवधर्म ज्याच्या त्याच्या पाशी। परंतु कोरोनाचा काळ आपण सर्वांनी बघितला आहे आणि कोरोनाचा काळ अनुभवत असताना माझ्या ज्यावेळेस 2020 साली आपल्याकडे लॉकडाऊन झालं, सगळ्यात पहिले कोणाला अनेक ठिकाणी सॅनिटायझेशन असेल, अनेक प्रकारचे पेशंट जर कोणी ॲडमिट होत असेल त्यांना लवकर हॉस्पिटल्स मिळत नसायचे। नाशिक शहरातील पहिली रॅपिड अँटीजन टेस्ट मी माझ्या भागामध्ये क्रांतीनगरमध्ये आपण सुरू केली। तिथे लोक पेशंट चेक करण्यासाठी पहिले घाबरायचे, कारण असं होतं त्या वतीने आम्ही वेळोवेळी प्रत्येकाला कुठे भाजीपाला कमी पडला असेल तर तिथं भाजीपाला पोहोचवण्याचं काम केलं। अनेक ठिकाणी बिंदू फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही जे गोरगरीब होते ज्यांच्यापर्यंत काही पोहोचू शकत नव्हतं, ज्यावेळेस साधा कोणाला एक औषधं जरी द्यायची असेल तरी लोक बाहेरून कुठेतरी टाकून द्यायचे, अशा लोकांपर्यंत आम्ही डॉक्टरांना बोलून औषधं पोहोचवण्याचं काम केलं। म्हणजे हे काम आमच्या बिंदू फाउंडेशनच्या माध्यमातून चालतं। मला प्रस्तावना करायला लावली म्हणून आम्ही बिंदू फाउंडेशनचं थोडक्यात काय कार्य चालतं हे आपल्याला सांगतोय। तर असं करत असताना अनेक ठिकाणी आपण मकलाद नागासारख्या ठिकाणी जर बघितलं असेल तर एक पिंगळे म्हणून मावशी होत्या व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेल्या 25 वर्षापासून लोकांची सेवा करत असून पक्षाचा वर्धापन दिन चिरावी होण्याच्या शुभेच्छा यावेळी दिल्या। अध्यक्षस्थानी व्ही.पी. नाईक संस्थेचे मुख्याध्यापक बाजीराव घुगे हे होते। त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबर सुसंस्कृत होण्याची गरज असून विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहे। मोबाईलचा वापर योग्य कामासाठी केल्यास यश निश्चित मिळते। बिंदू फाउंडेशनच्या व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून कविताताईंनी अनेक प्रश्न मार्गी लावले असून प्रभागातील विविध कामे करत आहेत। त्यांच्या कार्याची प्रेरणा आपण घ्यायला हवी असे मत अध्यक्षीय भाषणात मांडले। यावेळी 10वी व 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येऊन 9वीच्या 48 तर 10वीच्या 37 विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वाटप करण्यात आली। माजी दारूबंदी अधिकारी गंगाधर माने, ॲडव्होकेट विद्येश नाशिककर, पंढरीनाथ काकड, ॲडव्होकेट बाळासाहेब आडके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। यावेळी सूत्रसंचालन सौ वैशाली जाधव मॅडम तर आभार प्रदर्शन सौ कविताताई आव्हाड यांनी केले। यावेळी विनोद केकान, ॲडव्होकेट सुदेश जाधव, प्रकाश आहेर, शांताराम दराडे, गणेश धोत्रे, गंगाराम ढाकणे, जिजाऊ चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते। कोणी असेल ना तर हा राक्षस आहे। एक त्याच्यावर एक ॲप येतं, प्रत्येक याच्यावर एक ॲप आहे की तुम्ही किती तास मोबाईल बघता। आपल्यापैकी ॲव्हरेज प्रत्येक जण 3.5 ते 4 तास मोबाईल बघतो दिवसाचा। बघा तुम्ही, त्याच्यावर ॲप येतं, त्याच्यावर ते हे पण येतं त्याच्यावर। जर तुम्हाला तुमचं करिअर करायचं आहे, तुम्हाला भविष्य घडवायचं आहे आणि दिवसाचा तुम्ही 3.5 ते 4 तास, आश्चर्य वाटेल मी कुठे बघतो पण थोडा वेळ दिवसाचा 4 तास होतात। ते इतका वेळ बघत असेल तर महिन्याचे किती होतात, वर्षाचे किती होतात, मग तुमच्या करिअरला तुम्ही वेळ कधी देणार? तर त्यासाठी पहिल्यांदा एक चेक आणायचा आहे की पालकांनी आणायचा आहे की मोबाईल कमी बघायचा आणि बघायचा असेल तर तो सर्वांसमोर बघायचा। घराच्या एका कोपऱ्यात जाऊन, गॅलरीत जाऊन
मोबाईल बघायचा नाही हा नियम लावून ठेवला, आता आपल्यावर चेक येतो. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की प्रत्येकाने काहीतरी एक मैदानी खेळ खेळायचा. मोबाईलवर इतका आपण एंगेज होऊन जातो की आजकालचे मुलं गल्लीमध्ये क्रिकेट खेळणे, विटी दांडू खेळणे, मला माहिती नाही इथे गल्लीमध्ये क्रिकेट खेळतात का नाही, थोड्याशा तक्रारी येतील, येऊ द्या. गल्लीमध्ये आमच्या लहानपणी क्रिकेट खेळायचो, कोणाची कास पडल्याची तक्रार यायची, कोणाची काय तक्रार यायची, मग आमचे आई वडील भरून द्यायचे, भांडणं. मुलं खेळायला विसरलेत, फुटबॉल मैदानं राहिली नाही. हा एक दुसरा महानगरपालिकेने विचार करायचा विषय आहे. मैदानं राहिली नाही आजकाल. क्रिकेट तुम्ही खेळलं पाहिजे, जुने खेळ खेळले पाहिजे. आजकालच्या मुलांना भवरा हा खेळ होता हे माहिती का नाही, किती जणांना माहिती आहे.